नमस्कार मित्रांनो, आज आलोय आपण रानात. तर ऊस तोडायचा चाललाय मशीन, ते बघणार आहोत. तर चला बघूयात. मित्रांनो, अशा पद्धतीने ऊस तोडला जात असतो. शक्तिमान या कंपनीची ही मशीन असून संपूर्ण असा ऊस कटिंग करत असते व नंतर त्याच्या कांड्या ट्रॅक्टरच्या मागच्या ट्रॉलीमध्ये टाकत असते व नंतर त्याची पाचट वाडा असताना सगळा त्याचा बारीक असा कुट्टा करून ती बाहेर फेकत असते व नुसत्या कांड्या अशा त्या मागच्या ट्रॉलीमध्ये भरत असतात. मशीन कटिंग करत असताना रानामध्ये ऊसाच्या भोंड्याने किंवा बांधाच्या कडेने मोठमोठे दगड नसले पाहिजेत, नाहीतर मशीन ते दगडसुद्धा गोळा करून घेते. अशा पद्धतीने पडलेले ऊससुद्धा मशीन गोळा करत असते. संपूर्ण असं रानातील लहान मोठा ऊससुद्धा मशीन गोळा करून कटिंग करून कांड्या त्या ट्रॅक्टरच्या टॉयलेमध्ये भरत असते. संपूर्ण कांड्या भरून झाल्या की अशा पद्धतीने ज्या कारखान्याला जाणाऱ्या ट्रॉयल्या असतात त्या लांब लावल्या जात असतात व त्यानंतर पुढे कारखान्याला जातात. वावरामध्ये अशा पद्धतीने संपूर्ण ट्रॉयली भरून झाली की ही ट्रॉयली पुढे ज्या बाहेर लावलेल्या असतात ना ट्रॉयल्या, त्या ट्रॉयल्यामध्ये जाऊन ही ट्रॉयली खाली करून रिटर्न मशिनीसंग फिरायला येत असतात. मित्रांनो, अशा पद्धतीने जी मशीनबरोबर ट्रॉयली फिरत असते त्याला असे क्रेनसारखी उचलण्याची सिस्टमॅटिक कंपनीकडूनच बनवलेली ट्रॉयली आहे. ही ट्रॉयली पुढे कारखान्यात जाण्यासाठी ज्या ट्रॉयल्या असतात त्या ट्रॉयल्यामध्ये माल संपूर्ण असा कांड्यांचा ओतत असतात व ती पुढे ट्रॉयली कारखान्याला जात असते व जशी खाली पडतात त्या कांड्यासुद्धा आत ठेक्याने भरत असतात व राहिलेला कांदासुद्धा अशा पद्धतीने जे ट्रॉयलीवरती कामगार असतात ते कांड्या ओढत असतात.